कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुरणौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुरवन्दे भवबन्धेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभाव पठताहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश विभुवाणी आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण ममी रविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्तकाम तरी नमन कवणा करावी म्या कालचा विषय आपण अनिर्वचनीय ख्याती पाहिली. ह्या जगामध्ये सगळे सत्य बी नाही आणि ह्या जगामध्ये सगळं खोटं बी नाही. काही खरं आहे आणि काही खोटं आहे. सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय ख्याती त्यालाच म्हटलं आहे. आज आपण चिंतन करायलो परिणामवाद व विवर्तवाद. वाद म्हणजे भांडण नाही, निष्कर्ष. तंटा मिटीने, भांडण मिटीने, याला काय म्हणतो. मी वादात पडलो हो यायच्या काय पडो मी वादात पडो म्हणजे यायचं वाद मिटीला. उगं यायचा काय लागला होता, वाद लागला होता आणि दोघायचा बिका मिटीला वाद मिटीला. म्हणजे वाद म्हणजे भांडण नाही, वाद म्हणजे निष्कर्ष. म्हणून इथं शास्त्र सांगतं एक परिणामवाद आहे आणि एक विवर्तवाद आहे. परिणाम लक्षात येतं आपल्या. परिणाम कशाला म्हणावं परिणामवाद. तसं एखाद्या माणसाला माऊलीच्या ओळीमध्ये सांगितलं, जर इथं आमदार आला असता तर कोणी बी हार घातला असता उठून. आमदार असला असता तर पुढं 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 हां मला घालू द्या हां इथं सांगावं लागले. फार अवघड काम आहे. इथं मिळत काही नाही ना हो. व्यवहारातलं काही मिळत नाही ना इथं. व्यवहारातलं जर मिळालं असतं तर कोणी पुढं आलं असतं हार घालायला.
100% मिळेल. हां, व्यवहारातलं नाही मिळत इथलं. ज्याच्या बागेत आहे त्याच्या हां, म्हणून माऊली ज्ञानेश्वरी सांगतात परिणामवाद. जसं एखाद्या माणसाला पांढरा शुभ्र असणारा चंद्र पिवळा वाटायला, चंद्र कसा वाटायला? त्यालाच वाटायला का सगळ्याला वाटायला? त्यालाच वाटायला. बाकीच्याला सगळ्याला पांढरं शिपीत आहे, त्यालाच कसा वाटायला? पिवळा. याचा परिणाम सांगितला. काय परिणाम आहे? दृष्टी वेधली कवळे, ते चांदण्या ते म्हणे पिवळे. ते चांदण्याला काय म्हणतो? मला चंद्र कसा दिसायला? पिवळा. त्याचं कारण काय? दृष्टी वेधली कवळे. त्याला काय झालेलं आहे? कवळ झाला, म्हणून चंद्र कसा दिसायला? पिवळा. म्हणून इथं महाराज म्हणतात दृष्टी वेधली कवळेचे चांदण्या ते म्हणे पिवळे, तैसे माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. माझं निर्मळ स्वरूप हे, मी सच्चिदानंद रूप आहे, मी अमृत आहे, मी आनंद स्वरूप आहे, पण माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अनंत दोष पाहतात. पहा ना तुमचं स्वरूप कसं आहे, आणि तुम्ही तुमच्यावर काय आरोपित केलेत? दोष. कोणावर कोणी आरोपित केले दोष? तुम्ही तुमच्यावर केलेत. तुम्ही अजन्मा असून जन्माचा दोष लावून घेतलाय, अमृत असून मरणाचा दोष लावून घेतलाय. अजिबात आनंद स्वरूप असून सुखदुःखाचे टोले खालात. कशाचे? कधी सुखी तर कधी दुःखी, कधी सुखी तर कधी दुःखी. झाला आपला मागे विषय. सुखदुःखाला काहून सुखी दुःखी? वस्तू सुखी दुःखी देत, सुखदुःख देत नसतात. जग सुखदुःखाला कारण होत नसतं. मग सुखदुःख का होतात असा प्रश्न आहे त्या शिष्याचा कालचाच आपला. मग काहून होते सुखदुःख? काय कारण आहे सुखदुःख व्हायला? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. त्याला कारण काय? जी गोष्ट अनुकूल आहे ती सुखाला कारण होती, आणि जी गोष्ट प्रतिकूल आहे ती दुःखाला कारण होती. जे अनुकूल आहे ते सुखाला कारण होतं आपल्याला, आणि जे प्रतिकूल आहे ते दुःखाला काय होतं? हां, मुलगा कवरक आवडतो अनुकूल येतोवर, आणि तेच मुलगा प्रतिकूल झाला की आवडत नाही. बायको अनुकूल येतोवर आवडती, आणि प्रतिकूल झालं की आवडत नाही. अनेक असणारी उदाहरणं आहेत. सोयरे धायरे. जर तुम्हाला प्रतिकूल झाले तर त्याचं नाव पण काढू नका. म्हणजे त्या कडूचं काय काढू नका. काहून? अगोदर तर लय म्हणत होता आमचा असे पाहुणा, आमचा तसा पाहुणा, असं गेलं की नाही म्हणत नव्हता. आत्ता काय झालं? हां, आता प्रतिकूल झाला. आता प्रतिकूल झाल्यामुळं माणूस त्याचं नाव पण सहन होत नाही त्याला. म्हणून सुखदुःखाला कारण वस्तू नाही जगातल्या. तुमच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुखदुःख आहे. जे अनुकूल असेल ते सुखाला कारण होतं, आणि जे प्रतिकूल, बघा सर्पिणीला सर्प अनुकूल आहे म्हणून तिला आनंद होतो. कोणाला? वाघिणीला वाघ अनुकूल आहे म्हणून त्या वाघिणीला सुख होतं. कोणापासून? वाघापासून. आणि तुमच्याकडं आल्यावर तुम्हाला अनुकूल नाही. तो तुम्हाला अनुकूल नाही असणारा सर्प, अनुकूल नाही असणारा वाघ, म्हणून तुम्हाला ते प्रतिकूल आहेत. काढून टाकू का? हे पहा, काढून टाका. जाऊ दे, हे उपाधी कशाला ती आपल्याला लागतच नाही. ते आणि आणायच्यात नाही उद्यापासून ते हार. हां, आपलं मस्त चालू द्यायचं असंच. हां, आपला विषय काय चालला? जे अनुकूल आहे तेच आपल्याला सुख देतं, आणि जे प्रतिकूल आहे तेच काय देतं? दुःखाला कारण होतं. हा कालचा विषय. म्हणून आजचा जो विषय, म्हणून इथं परिणामवाद. कोणचा वाद? परिणाम. त्याच्यात मध्ये एक उपादान कारण असतं आणि एक निमित्त कारण असतं. या परिणामवादात एक उपादान असतं आणि एक निमित्त असतं. आता उपादान कारण बघा, लक्ष देऊन ऐका. आपण विचारसागर ऐकायलो. ह्या काही रेमट कहाण्या नाहीत. हे बुद्धीचा विषय आहे. इथं काय लागती? हे कर्म नाही लागत इथं. हे फुल वाहन, ते पाणी वाहन, असं म्हणा तसं म्हणा, हे कर्म कधीही जमत नाही इथं.
कर्म नाही तर बुद्धीचं काय आहे? म्हणून बघा, हळुवारपणा येईल, चित्ता हळुवारपणा येईल तरच हे उपयोगा जाईल, नाही तर गोठी होईल मुक्याची आणि बाहेऱ्याची. मुक्याने सांगितलं आणि बाहेऱ्यानी काय झालं, काय व्यवहार झाला. मुक्क बोलत नसतं आणि बाहेर मग तशी गोठी होऊ नये मुक्या बाहेऱ्याची. मी बोलायला तुम्ही जर चित्त विक्षिप्त करीत असताल तर मग ते काय ऐकण्यात अर्थ नाही. म्हणून हळूवारपणा आला पाहिजे. कसा आला पाहिजे? सूक्ष्म गोष्ट तितकीच बुद्धी सूक्ष्म व्हावं लागते. हां, दाभणामध्ये दोरा ववायचा एवढं काही लागत नाही, एवढं काही लागत नाही, लगेच घ्यायचं काही ववायचं. आता तुला तर माहिती, तुमच्या बारीक सुईमध्ये काय ववायचा? इकडे तिकडे पाहिलेलं जमल का? कोणाला बोललेलं जमल का? असं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे बारीक व्हावं लागते बुद्धीला. कशाला? एकाग्रता व्हावं लागते, बुद्धी सूक्ष्म करावं लागते. तेव्हा कुठं त्या दोरीत तो दोरा, बारीक दोरा बारीक सुईत काय होतो? वावल्या जातो. तसं इथं आपल्या चित्ताला हळुवारपणा आला पाहिजे. हळुवार म्हणजे सूक्ष्म स्थिर झालं. त्याला तर शंभमुपरतीक्षा श्रद्धा आणि समाधान हे साधनं सांगितलेले आहेत पंचीकरणात. आपण ऐकले पंचीकरण सगळ्यांनी. हे काय सांगितलेत? साधनं, परमार्थाचे साधनं. कशाचे साधनं? परमार्थाचे साधनं. व्यवहाराचे साधनं वेगळे, व्यवहारातले साधनं वेगळे वेगळे असतात. शेती करणाराला वेगळे साधनं, व्यापार करणाराचे वेगळे साधनं, टेलर काम करणाराचे वेगळे साधनं, वेगळे साधनं आहेत त्याचे. पण परमार्थ करणाराला साधनं आहेत. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता. आणि त्याच्यातमध्ये समाधी षटक क्षम दम असणारं उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान. सद्गुरू उपदेश करताना चित्ताची केलेली एकाग्रता, समाधान. उपदेश करीत असताना चित्ताचं आपलं एकाग्रता. चित्त कसं झालं पाहिजे? स्थिर झालं पाहिजे. चित्तामध्ये मलविक्षेप राहिला नाही पाहिजे. केवळ शब्द आणि त्या शब्दाचं ग्रहण. अशीच ऐकली गीता अर्जुनाने. कशी ऐकली? अशीच ऐकली म्हणून त्याला गीता कळाली, म्हणून त्याचा मोह गेला. आता ती इथं तर युद्ध नाही, भांडणं नाही, काही वाजलं नाही. तिथं शंख काय वाजू लागले, युद्ध काय, बाणं काय जाऊ लागले, काय सगळा दांगडू होता. कुठं? अक्षयणी सैन्य होतं तिथं, सगळा दांगडू होता. त्या दांगडूत त्यांनी काय केली? किती चित्ताला हळुवारपणा आणला असेल, किती चित्त एकाग्र केलं असेल त्यांनी. म्हणून ऐकायचं तर अर्जुनासारखं ऐकावं. कोणासारखं? अर्जुनासारखं ऐकावं. अर्जुन शब्दाचा अर्थ आणखीन तो बोधावर रुजला नाही, बोधावर आला नाही, म्हणून त्याला काय म्हणते? मग आपण कशावर आहेत? बोधावर नाहीत, म्हणून आपण बी कोण आहेत? अर्जुनच आहेत. आपल्याला ऐकण्याची गरज आहे. अर्जुनाला जशी गरज होती तशी आपल्याला बी काय गरज आहे. म्हणून आपला विषय चालला आहे. परिणाम त्याच्यात उपादान कारण आणि निमित्त कारण. ज्याच्या वाचून कार्य होतच नसतं ते त्या कार्याचं उपादान कारण असतं. ध्यानात घ्या. ज्याच्या वाचून कार्य होतच नाही त्या कार्याचं उपादान कारण ते असतं. जसं माती वाचून घट होतच नाही, म्हणून त्या घटाचं उपादान कोण आहे? माती आहे. मातीशिवाय काय होत नाही. म्हणून अगोदर काय आणावं लागती? माती. टॅम्पोत टाकून, कशात टाकून का घरी जी माती आणावं लागते, त्याचा चिखल करावा लागतो. आणि मग तिथून चाक आणावं लागतं, फिरावं लागतं, त्याच्यावरती चिखल मळावं लागतं, त्याच्यावरती मांडावं लागतं. असं करावं लागतं, पुसावं लागतं, पाणी लावू तेव्हा त्याचं काय होतं? घट तयार होतो, मडकं तयार होतं. मग त्या मडक्याला उपादान कारण कोण? माती. जसं तुम्हाला मंथन करायचं तर त्याला असणारं उपादान कारण दही लागल. काय लागल? बिगर दह्याचं काय करता येणार नाही. मंथन कोणाला बी करता येईल, गड्याला बी करता येईल, बाईला बी करता येईल. रवी नसली तरी एखादा येळू आणायचा, फोडायचा आणि त्याच्यात लाकूड घालायचं, असं
त्याला फिरलं तरी काय होतं, मंथन मंथन होतं. असं म्हणजे कार्य कसं बी लागत, कार्य वाचून काय अडकत नाही, पण उपादान लागत. दह्या वाचून जसं मंथन करता येत नाही, दह्या वाचून लोणी निघत नाही, कारण की त्याला उपादान कारण दही आहे. बाकी निमित्त कारण कोणी लावा, मग गडी लावा की बाई लावा, रवी लावा की वाळू ते इळू फोडून त्याला लाकूड लावा आणि मंथन करा. किंवा घरातली दुसरी लहान लहान राव्या असतात पाहिल्या, त्याच बाया करीत होत्या, किंवा मोठ्या राव्या होत्या पाहिल्याने. लाकूड रवायचं, त्याला दोर बांधायचा आणि काय करायचं, मंथन करायचं. आता वेगळं झालं. आता काही मिक्सरमध्ये टाकायचं दही, फिरायचं गुर्र, टाकायचं भगुन्यात, फिरायचं गुर्र, टाकायचं भगुन्यात, झालं 5-10 मिनटात काय तयार, लोणी. आता त्याच्या पुढे गेलं पुन्हा, आता दुसरी मिशन एवढी आहे, सगळ्याच्या का डब्यात टाकायचं आणि ती मशीन धरायची, फिर फिरती ती 5-10 मिनटात मध्ये बाजूला करायची की लगेच थांबलं की त्याच्यावर काय येतं, लोणी येतं. उशीरच नाही, लगे इरजायला उशीर लागल पण लोणी करायला काय नाही, उशीर नाही. हे काहून की आधुनिक जग निघालं ना, वेळ नाही ना त्याला, भागो 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 काय नाही, वेळ नाही. म्हणून उपादान कारण आणि निमित्त कारण लक्षात घ्या या विषयी. म्हणून उपादाना वाचून कोणतंच कार्य होत नसतं. कार्याच्या मधी आधी अंती उपादान असतंच. कार्य वेगळं असतं, उपादान वेगळं असतं. म्हणून प्रथम तुला परिणामवादाचे लक्षण सांगतो. कार्यात ज्याचा प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य अस्तित्वात राहत नाही, त्या कारणाला उपादान कारण असे म्हणतात. कार्य वाचून जे उपादाना वाचून कार्य होतच नाही, त्या कार्याचं ते उपादान कारण आहे. कशाचं कार्य बघा, जे कार्य आहे ना, आता लक्षात घ्या, आपण इकून पाहू पुन्हा. हे जग कार्य आहे, हे काय कार्य, हे जग. आणि ह्या कार्य जगाचं उपादान कारण आहे माया. याला उपादान कारण कोण आहे, माया. माया म्हणजे जी नाही ती, जी नाही तिलाच काय म्हटलंय. म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे असे प्रमाण बी आहे शास्त्रामध्ये. म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल. जीव मायेत पडलेला आहे. जीव चैतन्य कशात पडलेलं आहे, माया. माया म्हणजे काय, नाही ते दाखविती आणि आहे ते झाकविती, तिलाच काय म्हटलंय माया. आहे ते लपविती आणि नाही ते दाखविती. नसल्याला जग दाखविलं आणि आहे ते ब्रह्म झाकलं. कोणी ते आहे तो आत्मा झाकला, नसल्याला दे तुमच्या पुढं आणलाय. असल्याला दे का नसल्याला दे, आणि काय वाटायला तुम्हाला, मी दे वाटायला. म्हणजे मी दे वाटला म्हणजे आत्मा लपला का नाही, लोपले ज्ञान जगी. हित नेनती कळ ना हित. म्हणून लोपलं, काय लोपलं, आत्मा लोपला. मग आत्मा गमाला, माझा आत्माच मला कळाना. आपण काय कळून घ्यालो तर आला, इथं बसलो तर आपण विचारसागर ऐकायलो तर काय ऐकायचं, काय कळून घ्यायचं आपल्याला, व्यवहारातल्या गोष्टी. त्याचं तोंडपाठ आहेत आपल्या, काहीच त्याला सांगायची गरज नाही. आणि व्यवहारातल्या गोष्टी सांगू लागला महाराज तर ते महाराज बी ठरत नाही. हां, म्हणून काय काय कळून घ्यायचं आपल्या, आपलाच आत्मा आपल्याला कळून घ्यायचा. काय कळालं नाही आत्मा, आपल्याला दुःखाला कारणच ते की तुम्हाला तुमचं स्वरूप कळालं नाही. म्हणून आपला जो विषय चालला आहे परिणाम वाद, त्याच्यात असणारं परिणामवादामध्ये उपादान कारण आणि निमित्त कारण दोन आहेत. निमित्त कारण कोणचं चालत असतं, पण उपादानात लागत. उपादानामध्ये निमित्त कारणामध्ये कार्यामध्ये ज्या कारणाची ओतप्रोत असणारं त्याच्या वाचून कार्य होतच नाही, त्याला उपादान कारण म्हणावं. त्याच्या वाचून काय होत नाही, कार्यच होत नाही, त्याला काय म्हणावं, उपादान. जसं मंडप सजिला, वऱ्हाड आलंय, अगदा पाऊस झाला, पण 9 दिवस नाही. काहून की त्या सगळ्या कार्याचं उपादान कोण आहे,
नवरदेव आणि नवरी हे दोन आहेत उपादान. बाकी वऱ्हाडाचं काय नाही. आलं काय गेलं काय. लग्न लावायच्या आधी केलं जेवून तरी काही अडचण नाही. लग्न लागल्यावर गेलं तरी काही. पण उपादान कोण आहे? नवरदेव नवरी मेन आहे तिथं. ते उपादान आहेत. बाकी ते वऱ्हाड कार्य आहे. ती किती आले आणि किती गेली याचं कोणी विचारित नाही. तसं उपादान कारण कार्याच्या मध्ये असतं, आधी असते आणि अंती असतं. ते त्या कार्याचं उपादान कारण असतं. कळायला ना विषय. कशाला कार्य म्हणावं आणि कशाला त्या कार्याचा उपादान म्हणावं. आधीमध्ये अंती जे असतं ते उपादान असतं आणि हे निमित्त कारण असतं. बाकीचे कार्य हे ना. म्हणून लक्षात घ्या. महाराज म्हणतात ब्रह्म हे आधी आहे, मध्ये आहे ना अंती आहे. ब्रह्म कधी आहे? आधी मध्ये अंती. अवघा एक हरी, एकाचे अनेक एक हरी, असं ब्रह्म आहे. पण ही माया मात्र कशी आहे? फक्त तुम्हाला तुमचं स्वरूप कळालं नाही म्हणून माया लावली. माया मानली. तुम्हाला तुमचं स्वरूप न कळणं म्हणजे त्याला काय म्हटलंय? अज्ञान, माया, अविद्या. म्हणून ती उपादान कारण हे सगळ्याला. हे कार्य आहे सगळं. हे सगळं बघा लक्षात घ्या. ईश्वर बी माया कार्याचे, जीव बी माया कार्याचे आणि हे जीवाने केलेलं जग बी माया कार्याचे. हे जग ज्याने केलं तो ईश्वर बी माया. हे सगळं माया आहे. ह्या सगळ्याला असणारी कारण कोण आहे? तर माया. आधी कोठेच नव्हते काही, अवघे शून्यची होती पाही. कानोबा तेरे तेरे ते देव ब्रह्म. तिथं काहीच नव्हतं पण तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. काय झाली तिथं? निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. मग तिचीच ही ख्याती आहे. तुमच्या मागं जे लागले लफडे, हे जे दुःख लागलं हे कारणच हे मायाचं. हीच माया आहे. नसल्याला तुमच्या मागं काय लावली? जन्म लावला. नसल्याला तुमच्या मागं मरण लावलं. नसलेलं तुमच्या मागं सुखदुःख लावलं. नसलेलंच पाप पुण्य लावलं. नसल्यालाच येणं जाणं लावलं. हे कोणी लावलंय? मायाने. आणि ती माया तुम्ही स्वीकारली. मला कळत नाही देव, कळत नाही ब्रह्म, कळत नाही आत्मा असं जे म्हणता, तिथं कोण आहे मग? माया. माया विघ्ने भ्रमाला खरं. खरंच मायेचं विघ्न आहे. विघ्न काय करीत असतं? दुःख देत असतं. कोणचं विघ्न येऊ द्या ते काय देत असतं? माणसं म्हणते बी नसलेलंच विघ्न आलं हो आमच्या घरी. म्हणजे काय झालं? दुःखच झालं ना. हे नसलेलंच काय आलं? विघ्न आलं. विघ्न दुःख देत असतं. जसं 2 वर्ष मागं नसलेलंच विघ्न आलं होतं कोरोनाचं. सगळ्या लोकांना काय दिलं? दुःख दिलं. तशी मायेचं बी काय आहे? विघ्न आहे. आणि मग त्या मायेमुळं तर हे सगळं दुःखाला कारण आहे. म्हणून ती माया उपादान कारण आहे आणि बाकी सगळं निमित्त कारण. म्हणून माती ही पटाचे उपादान कारण आहे. म्हणून माती त्या गाडग्याचं उपादान कारण आहे. माती वाचून घट होणं शक्य नाही. सुता वाचून पट होणं शक्य नाही. हे तुम्हाला पट दिसायला काय दिसायला? सतरंजी म्हणा, पट म्हणा, चादर म्हणा, हे कशावर दिसायले तुम्हाला? याला उपादान कोण आहे? सूत आहे. सूत आहे. जर आमचं सूत बाजूला केलं तर दाखवा तुमची सतरंजी, तुमचं चादर. हां दाखवा बरं, दिसतं का ते? त्याच्यात जर आपण चिंतन केलं तर उभे आडवे दोरे आहेत का सतरंजी आहे? आणि उभे आडवे दोरे हे सुतापासून झाले का सतरंजीपासून झाले? हां सुतापासून झाले. म्हणून उघडं काय? सूत. आता बाया जात्याता नाटी घ्यायला तर रंग पाहून घ्यावा का सूत पाहून घ्यावा? काय घ्यावा? आता जातात ना तुम्ही, मग तुम्ही सूत पाहून घेता का रंग पाहून घेता? तुम्ही नाटी घेताना सूत पाहून घेता का रंग पाहून घेता? फसली. मग रंग पाहून घेतलं की फसली. 2-4 धुण्यातच रंग निघून जातो. आणि धोतर वाळू घातलं का नाटी वाळू घातली का सारखेच.
म्हणजे काय लाल जरत पाणी निघालं, काय लाल जरत. दुनिया गणित काय जातं, काय पाहून घेतली, हां रंग पाहून घेतल्यावर फसली. आणि एकीनं दुसरीनं सूत पाहून घेतली. कशी घेतली, सूत पाहिलं तिनं, खळ नाही काय नाही, सूत पाहून घेतली की तिचा रंग जात नाही जशाला तशी फाटत ती पण रंग जात नाही. आणि तिथे 2-4 धुण्याचं धोतरच झालं तिचं. कशामुळं, हां तिनं सूत पाहिलं, ऐनेनं रंग पाहिलं, ही रंगावर भुरली. म्हणून भुलू नका वरच्या रंगा, वरच्या रंगावर काय होऊ नाही, बोलू नाही. उस डांगा परी रसनो हे डांगा, भुलू नका वरच्या सोंगा. काय म्हणतात महाराज, ऊस डांगा, डांगा म्हणजे वाकडा. ऊस वाकडा तिकडा असला म्हणजे रस वाकडा तिकडा आहे का. रस कसा आहे बरं त्याच्यातला, नीट ऊसाचा रस गोड आणि वाकड्या तिकड्या ऊसाचा रस वाकडा तिकडा का. हां कसा आहे रस बरं, गोडच ना. ऊस डांगा परी रसनो हे डांगा, डांगा म्हणजे वाकडा. नको भुलू वरच्या सोंगा, वरच्या सोंगाला भुलू नाही. आणि आपण भुललोत कुठं, हां कुठं भुललेत, कुठं भुललेत, वरच्या सोंगाला. अहो तुम्हाला बी संत वरून दिसणारा दिसतो, आत काय करायला ते तुम्हाला माहीत नाही. त्याचा काय निश्चय आहे, ते कोण्या स्वरूपावर आरूढ आहे, कोण्या स्थितीवर येतो हे कोणाला कळतं. फक्त वरचा रंग पाहून महात्मा म्हणून आपण उडी टाकून देत असतो आणि ते निघतो लुटवर. आणि आपण फसतो मग. असे लय फसलेत लोक वरच्या रंगावर. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून माती त्या घटाची उपादान कारण, म्हणून जे स्वभाववान आणि अन्यथारूप, म्हणून ध्यानात घ्या. उपादानाच्या समान स्वभावान, उपादानाच्या समान स्वभावान. जसं उपादान आहे तसाच घटाचा बी स्वभाव असतो. कारण की माती व्यावहारिक सत्तेत आणि घट बी व्यावहारिक सत्तेचाच, दोन्ही समान आहेत. ते कोण, घट मातीहून वेगळा नाही, गाडगं मातीहून काय नाही. कारण की मातीचंच कार्य आहे ते. म्हणून ध्यानात घ्या. उपादानाच्या समान स्वभावान, स्वभाव करून दोन्हीचा बी कसा आहे, समान आहे, सारखा आहे दोघांचा स्वभाव. पण दुसरं घ्या, अन्यथा रूप, त्याला परिणाम असे म्हणतात. पण त्याचं रूप वेगळं आहे. मातीचं रूप वेगळं आणि घटाचं, हां पण रूप अन्यथा आहे, स्वभाव सारखाच आहे. घट आणि माती स्वभाव कसा आहे दोन्हीचा, सारखाच आहे व्यवहारामध्ये. पण अन्यथा रूप ते असणारं, माती विखरलेली असती, ते घट तयार झालेला असतो, त्याला भाजलेलं असतं. त्याला काय केलेलं असतं, भाजलेलं असतं. त्याच्यात पाणी टाकता येतं, त्याच्यात डाळ शिजता येते. मातीत शिजता येते का डाळ, मातीत शिजवायची ठरवली तुम्ही तर ती डाळ कामी येईल का, मातीतच जाईल ती. अशी एक तर नाही बाई पाहिली मी की मातीत डाळ शिजली तिनं. हां डाळ शिजली पण कशात, घटात. त्याच्यात पाणी भरता येतं, मातीत पाणी भरता येत. मग घट कोणाचा, मातीचा. आता बघा, आता आले असते ना ऑर्डर डेऱ्याची, हजार का नाही लागली. पण आता कशाची ऑर्डर यायला तर, आता कशासाठी, पाण्यासाठी. मातीत जर पाणी साठीचं आलं असतं तर डेरे लोक नेले नसते. मातीचंच काय केलं असतं, पाणी साठविलं असतं. म्हणून उपादानाच्या समसमा बघा, म्हणून उपादानाच्या स्वभावान आणि अन्यथा रूप तोच परिणाम असणारा माती व घट, त्यांच्यामध्ये समान स्वभाव म्हणजे सत्ता एक आहे. ते व्यावहारिक आहे, माती बी व्यावहारिक आहे. सत्ता भिन्न नाही त्याची. माती बी कशी आहे, व्यावहारिक, आणि घट बी सत्ता एकच आहे दोघायची, व्यावहारिक. मातीची बघा, सत्ता कुंभाराची बी व्यावहारिकच आहे, घटाची बी व्यावहारिकच आहे, मातीची बी व्यावहारिकच आहे. म्हणून स्वभाव दोघायचा एक आहे, सत्ता एक आहे. माती व्यावहारिक
सत्तेतील आहे व पटही व्यावहारिक सत्तेतला आहे. म्हणून दोघांची सत्ता म्हणजे स्वभाव एक आहेत व मातीच्या रूपाहून घटाचे रूप अन्यथा म्हणजे वेगळे आहे. म्हणून माती सत्ता जरी दोघांची एक असली, मातीची बी आणि घटाची बी सत्ता कशी आहे, व्यावहारिक एकच आहे, पण स्वभाव वेगळा आहे. मातीचा स्वभाव वेगळा आणि घटाचा स्वभाव कसा आहे, अन्यथा रूपे वेगळा आहे. घटाचे रूप गोल असतो, घट कसा आहे, गोल आहे, त्याला आकार आहे, चुंबक असतो, वर तोंड लहान असतं. तुम्हाला तर सगळं माहीतच आहे. घट माहीत नाही का तुम्हाला, गाडगे माहीत नाही का, हे का सांगायची गरज आहे का, पण सांगावं लागतं. म्हणून त्याचा स्वभाव वेगळा आणि मातीचा स्वभाव वेगळा, रूप वेगळं, मातीचं रूप वेगळं, अन्यथा म्हणजे वेगळे आहे. म्हणून मातीचा परिणाम घट आहे. कशाचा परिणाम, हे सांगायचं कशामुळं इतक्या लांबून. मातीचा परिणाम घट आहे, तसं हे जग मायेचा परिणाम आहे. हे सांगायचं कशामुळं शास्त्राला एवढं लांब लचक, याचं कारणच ते हे जग आहे, हे विषय आहेत, हे इंद्रिय आहेत, हे पिंड आणि हे ब्रह्मांड, अरे हे मायेचा परिणाम आहे. कोणाचा परिणाम, हां मायेचा परिणाम. तुम्ही मायेत अडकलेले आहेत. मायेत पडलेलं चैतन्य, अविद्येत पडलेलं चैतन्य म्हणजे जीव. कोणाला म्हणा जीव, जे अविद्येत पडलेलं आहे, कल्पना अविद्या, त्याने झाला जीव, आत्मा. आत्माच कोण झाला, जीव झाला. कशामुळं झाला, कल्पनेमुळं ना. त्याच्या पाठीमागं उपादान कारण माया, कल्पना कार्य आणि कारण ती माया उपादान. म्हणून माया आणि कल्पना येणे झाला जीव. कोण झाले तुम्ही, हां जीव झाले. आता तुम्ही जीव जर तुम्हाला समजित नसताल तर मग लयच खाली आले. कुठं आले तुम्ही, लयच खाली आले तुम्ही. काय समजित नसताल तर, हां जीव समजित नसाल तर मग तुम्हाला निदानचं काय समजा, जीव तरी समजा. लागू द्या जिव्हारी तुमच्या, हे शब्द कुठं लागू द्या, जिव्हारी लागू द्या ना. जशी एखाद्याची दिलेली शिवी तुम्हाला काय लागती, जिव्हारी लागती का नाही लागत, हां कुठं लागती ती, म्हणजे तिला विसरत नाही तुम्ही. त्या शिवीला काय होत नाहीत, 20-20 वर्ष, 50-50 वर्ष ध्यानात ठेवतात. ती बाई दिसली की हिनं मला शिवी दिली, कवरक सांभाळली, हां. आणि आजचा विषय उद्या जर म्हणलं सांगा काल काय झालं तर आपलं विसरून जातो. म्हणजे तुमच्या जिव्हारी नाही लागत ते, कुठे नाही लागत. हे संतांनी सांगितलेले शब्द तुमच्या जिव्हारी लागत नाहीत आणि बाकी लोकांनी सांगितलेले शब्द जिव्हारी लागलं. बरं सांगा, तुम्हाला किती बाऱ्या सांगितलं बामणाने घे तू अनावर आहे म्हणून. आता तू एकदा सांगितलं का लय बाऱ्या सांगितलं. आत्ता लोक विसरले का, विसरले घसरले. एकदा जे गाठ मारली तर आता का हात विसरत नाही तुम्ही. कशाला, पत्नीला विसरत नाही, ती बी नवऱ्याला ले सांगितलं का ले बाऱ्या, कोकणपट्टी करून सांगितलं. एकदा सांगितलं, अजरक होती आमची, आता झाली तुमची. लगेच तुम्ही पक्क गाठच मारून घेतली अंतकरणात. आता मिटायची झाली. आता नाव घेतीन, पहिल्याने नाव घ्यायचं तर वेगळंच नाव घेत होती, टिंब 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 नाव घेत होती. पण कसे, टिंब टिंब टिंब, त्याचं नाव घ्यायचं टिंब टिंब टिंब, नावच नव्हतं ना. आणि आता बाबा आता काय नावाला लांब लचक दमात्यात बाया बाकीच्या ऐकायला. इतकं तिचं लांब काय होतं, लांब लांब लचक नाव. मग एकदा सांगितलं तर नाव ध्यानात ठेवलं तुम्ही आणि रोज ऐकायलो आपण ध्यानात ठेवत नाहीत. फार अचंबाची गोष्ट आहे. म्हणून ध्यानात घ्या. हे जग दिसायलं ना, हे जगाचा जो वाटायला तुम्हाला जग कार्य, याला कारणच माया आहे. याला कारणच कोण,
म्हणून तर महाराज आपल्या मंगलाचरणात म्हणाले, ज्याच्या आज्ञाने भासे. कशामुळं भासे? ज्याच्या आज्ञाना म्हणजे कोणाच्या आज्ञानामुळं? स्वरूपाच्या आज्ञानामुळं, ज्याच्या आज्ञानामुळं. ज्याच्या म्हणजे त्याच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या. तुमच्या स्वरूपाचं तुम्हाला अज्ञान आहे म्हणून काय भासायलं? जगत भासायलं. तुमच्या स्वरूपाचं तुम्हाला अज्ञान गेलं, तुमचं जगत भास गेला, भास उडाला, जग नाही उडालं. काय उडालं? हां, जाग झालं. स्वप्न उडालं की स्वप्नाचा भास उडाला. हां, भास उडाला, नव्हतं ते असं निश्चित झालं. दिसलं होतं पण खरं नव्हतं. काय? स्वप्न दिसलं होतं पण काय नाही, ते खरं नाही. तसं जग दिसल पण काय नाही. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला मृगजळ दिसतं आणि हरणाला मृगजळ दिसतं. हरणाला खरं वाटतं म्हणून ते पळू पळू गत प्राण होऊन मरून जातं. कोण? हरण. तुका म्हणून लक्षात घ्या, म्हणून तुका म्हणे, व्यर्थ गेले वायावीन मृग पावेशीन मृगजळी. मृगजळ पाहून सीन पावलं आणि मरून गेलं. कोण? हरण. आणि तुम्ही मृगजळ पाहता पण तुम्हाला दिसत असून बी ते खरं नाही. दिसलं पण काय नाही, खरं नाही. तुमची नजरी वेगळी आहे, तुम्हाला बुद्धी आहे. अरे ते मृगजळ नाही, सूर्य तापलेला आहे. काय? सूर्य तापलेला आहे. दुपारच्या पाऱ्यामध्ये सूर्य तापलेला आहे, आकाशात आलेला आहे, सूर्य तापलेला आहे. त्या सूर्याचे किरण पडलेले पृथ्वीत, आणि पृथ्वी असणारी उष्ण झालेली आणि तिची वाफ तयार झाली, आणि तेच काय दिसायलं हे तुम्हाला कळतं. हरणाला कळत नाही. ही बुद्धी आहे तुमच्याकडं. दिसू द्या पण काय नाही, खरं नाही. तसं दिसू द्या हे जग पण काय नाही, खरं नाही. दिसू द्या हे जग विचित्र दिसल तुम्हाला पण हे काय नाही, खरं नाही. 15व्या अध्यायात त्याचं खूप वर्णन केलंय.